श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अध्याय 21. श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्र सारामृत. झाले 20 अध्यायापर्यंत. करोनी माझे मुखनिमित्त वदले श्री स्वामीराज. आता कळस अध्याय 21. कृपा करोनी वदवावा. हा ग्रंथ संपूर्ण करावा. भक्तजना कारणे संपवावा अवतार आता. ऐसे मना माझे येता. जड देह त्यागुनी तत्वता. गेले स्वस्था नियती राज. शके 1800 पूर्ण. संवत्सर ते बहुधान्य. मास चैत्र पक्ष कृष्ण. त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर. चतुर्थ प्रहाराचा अवसर. चित्त करून एकाग्र. निमग्न झाले निजरूपी. षडचक्रा ते भेदून. ब्रह्मनंदा छेदून. आत्मज्योत निघाली पूर्ण. हृदयामधून तेदवा. जवळ होते सेवेकरी. त्याच्या दुःख झाले अंतरी. शोक करी ती नानापरी. तो वर्णिला न जाय. अक्कलकोटी जन समस्त. दुःखे करून आक्रदंत. तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ. वाढेल समुद्रसा. असो स्वामींच्या लीला अनंत. जना सन्मार्ग दाविला. उद्धरिले जन मुडाला. तो महिमा कोण वर्णी. कोकणात समुद्रातीरी. प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पालशेत ग्रामा माझारी. जन्म माझा झालासे. तेथेची बाळपण गेले. आता कोपरली सेने केले. उपशिक्षक पद मिळाले. विद्यालयी सांप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ. नाम ज्यांचे शंकर शेठ. त्यासी स्नेह झाला निकट. आश्रय दाते ते माझे. त्यांची स्वामीचरणी भक्ती. भावार्थी पूजन करीती. दिवसा उपजली चित्ती. स्वामीचरित्र सवनाची. ते मजला सांगितले. मी स्वामी गुणानुवाद गाईले. हे स्वामीचरित्र लिहिले. अल्पमतीने अत्यल्प. प्रथमाध्यायी मंगलाचरण. कार्यसिद्धेर्थ देवता स्तवन. आधार स्वामीचरित्र असं कोण. हे चिकतन केलेसे. श्री गुरु कर्दळी वनातुनी. आले स्वामीरूपे प्रगटले. भुवरी प्रख्यात झाले. हे कथन द्वितीयाध्यायी. ताराव्या भक्तजनाला. अक्कलकोटी प्रवेश केला. तेथीचा महिमा वर्णिला. तृतीयाध्यायी निश्चये. स्वामींचा कराव्या छळ. आले दोन्ही संन्यासी खल. तेची वृत्त सकल. चौथ्या माझी वर्णिले. मल्हारराव राजा बुडद्यासी. त्याने न्यावया स्वामीसी. पाठविले कारभार्यासी. पाचव्यात ते कथा. यशवंतराव सरदार. त्यासी दाविला चमत्कार. तयाचे वृत्त समग्र. सहाव्यात वर्णिले. विष्णुगोवा ब्रह्मचारी. त्यांची स्वामीचरणावरी. भक्ती जडले कोणी प्रकारी. ते सातव्यात सांगितले. शंकर नामे ग्रहस्थ. होता ब्रह्मासंबंधे ग्रस्त. त्यासी केले दुःखमुक्त. आठव्यात ते कथा. खर्चोनी द्रव्य बहुत. त्यांनी बांधिला सुंदर मठ. ते वर्णन समग्र. नवव्यात केलेसे. चिदंबर दीक्षितांचे वृत्त. वर्णिले 10व्या अध्यायात. ते ऐकता पुनीत. श्रोते होते सत्यची. 11वा आणि 12वा. तैसाच्या अध्याय 13वा. बाळपाचा इतिहास बरवा. त्या माझी निरूपिला. भक्तिमार्ग निरूपण. संकलित केले वर्णन. तो 14वा अध्याय पूर्ण. सत्तारक भाविका. बसपातेली सद्भक्त. तो कैसा झाला भाग्यवंत. त्याची कथा गोड बहुत. 15व्यात वर्णिली. हरिभाऊ मराठे गृहस्थ. कैसे झाले स्वामी भक्त. 16-17 यात निश्चित. वृत्त त्यांचे वर्णिले. स्वामीसुताचा कनिष्ठ बंधू. त्याचे लागला भजन छंदू. जो दादा बुवा प्रसिद्धू. 18व्यात वृत्त त्यांचे. वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त. वर्णिले. 19व्यात. सारांश रूपे सत्यपय. एक गृहस्थ निर्धन. त्यासी झाले भाग्यपूर्ण. त्याची केले वर्णन. 20व्यात निर्धारे. स्वामी समाधीस्थ झाले. 21व्यात वर्णिले. ग्रंथ प्रयोजन कवी वृत्त निवेदिले. पूर्ण केले स्वामीचरित्र. शके 1819. वसंत ऋतू चैत्र मास. गुरुवार वद्य त्रयोदशीस. पूर्ण केला ग्रंथ हा. नामे माझा पिता. पार्वती माता पतिव्रता. वंदवनी त्या उभयंता. ग्रंथ समाप्त केलासे. स्वामींनी दिला हा वर. जो भावे वाचील हे चरित्र. त्याचे आयुरारोग्य अपार. संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढ विमल कीर्ती. मुखी वसो सरस्वती. भवसागर तरुण्यांती. मोक्षपद मिळो त्या. अंगी सर्वदा विनय वसो. वृताभिमान तो नसो. सर्व विद्यासार गवसो. भक्त श्रेष्ठा लागोनी. ज्या कारणे ग्रंथ रचिला. जी ही प्रसिद्धीस आणिला. त्यासी रक्षा वेदयाळा. कृपाघना समर्था. स्वामीचरित्र सुंदर उद्यान. त्यातील कुसुमे वेंचून. सुंदर माळा करून. आला घेऊन विष्णू कवी. आपल्या कंठी तत्काल. घालून चरणी ठेविला भाल. सदोदित याचा प्रतिपाल. करावा बाळा आपुले. इति श्री स्वामीचरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसुत भक्त. 21वा अध्याय गोड हा. श्री स्वामीचरणार्पणामस्तु. शुभम भवतु. इति श्री स्वामीचरित्र सारामृत संपूर्णम. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगी राजपूर्ण दत्तावतार पूर्ण ब्रह्म जगद्गुरु सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.